हिंदूंच्या सर्वोच्च प्रार्थना स्थळाचं व्यवस्थापन आणि देखभाल जर हिंदूंकडे असेल किंवा मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळांची देखभाल आणि व्यवस्थापन जर मुस्लिमांकडे असेल, शीख आणि ख्रिस्ती धर्माच्या प्रार्थना स्थळांबाबत जर तीच स्थिती असेल, तर मग बौद्ध धर्मियांचं सर्वोच्च प्रार्थना स्थळ किंवा आपण त्याला म्हणू श्रद्धास्थान असलेल्या बिहारच्या बौद्ध गया इथल्या महाबोधी विहाराचं नियंत्रण आणि व्यवस्थापन संपूर्णपणे बौद्ध धर्मियांकडे का नाही आहे? हाच प्रश्न सध्या जगभरातल्या बौद्ध धर्मियांच्या वतीने विचारला जातोय। महाबोधी विहाराच्या संपूर्ण नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या अधिकारासाठी सध्या देशभरात बौद्ध समाज बांधवांकडून आंदोलनं केली जात आहेत। महाबोधी टेम्पलवरती पूर्णपणे बौद्धांचं आणि तथागतांना पूजासनी मानणाऱ्या लोकांच्या हातामध्ये त्याचं नियंत्रण येत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन त्याच्यामध्ये चालू ठेवणार आहोत। बौद्ध समाजाकडून गेल्या 12 फेब्रुवारीपासून बौद्धगया मंदिरासमोर सगळ्यात मोठं आंदोलन सुरू आहे। तसंच जागतिक बौद्ध समुदायाकडून त्याबाबत भारत सरकारला सुद्धा वारंवार विनंती केली जाते की या विहाराचं नियंत्रण बौद्ध धर्मियांच्या हातात द्या, संपूर्णपणे द्या। म्हणजे आताही त्या समितीवर काही बौद्ध प्रतिनिधी आहेत बौद्ध समाजाचे, पण संपूर्णपणे नियंत्रण त्यांच्याकडे नाही आहे। याबाबतच्या तुम्ही बातम्या गेल्या काही दिवसात ऐकल्या असतील, या आंदोलनाच्या बातम्या पाहिल्या असतील, पण नेमकं प्रकरण काय आहे, नेमकी मागणी काय आहे आणि याचा इतिहास काय आहे, याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी विनोद तळेकर, NDTV मराठीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। विषय आहे बिहारच्या बोधगया या भागात असलेलं महाबोधी विहार। हे बौद्ध धर्मियांचं सर्वोच्च श्रद्धास्थान आहे। का तर ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली, जिथं सिद्धार्थाचं रूपांतर भगवान बुद्धामध्ये झालं, तिथं साधारण 2300 वर्षांपूर्वी, म्हणजे ज्या पिंपळाच्या झाडाखाली सिद्धार्थ हा गौतम बुद्धामध्ये रूपांतरित झाला, त्या पिंपळाच्या झाडाजवळ साधारण 2300 वर्षापूर्वी तत्कालीन सम्राट अशोकानं हे विहार बांधलंय। त्यानंतर सत्तेवर आलेल्या गुप्त आणि पाल वंशाच्या राजांनी सुद्धा या विहाराचं जतन केलं, अनेक सुधारणा सुद्धा केल्या। बौद्धगया मंदिराच्या वेबसाईटनुसार 13व्या शतकात, बौद्धगया मंदिर हे सध्या त्याची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटनुसार 13व्या शतकात तुर्कांच्या आक्रमणापर्यंत हे बौद्ध विहार बौद्ध समाजाच्याच ताब्यात होतं। पुढे घमंडीगिरी नावाचे एक शैव महंत बौद्धगयाला आले आणि त्यांनी मंदिर ताब्यात घेतलं। पुढचा बराच काळ ते शैव महंतांच्याच ताब्यात राहिलं, पण 1890 साली अनागारिक धर्मापाल या श्रीलंकन बौद्ध भिक्खूनं शैव महंतांच्या ताब्यातून हे विहार बौद्धांकडे यावं यासाठी त्यावेळेचे शासक असलेले ब्रिटिश त्यांच्याकडे पाठपुरावा करायला सुरुवात केली। फक्त इतकंच नव्हे तर धर्मपाल यांनी जागतिक स्तरावर सुद्धा बौद्ध भिक्खूंना या कामात जोडण्याचा प्रयत्न केला। जपानच्या बौद्ध समाजातल्या अनेक धनिक लोकांनी त्यावेळी धर्मपालांच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला, त्यांना मदत करण्याची तयारी दाखवली। त्यांनी या विहाराच्या आसपास काही वास्तू उभारणीला सुरुवात केली। म्हणजे विहार ताब्यात नव्हतं, पण विहाराच्या आजूबाजूची जागा ताब्यात घेऊन, विकत घेऊन तिथं काही वास्तू उभारायला सुरुवात केली। आता त्यामुळे झालं काय की ब्रिटिश सावध झाले, कारण विहार ताब्यात घेण्याच्या नावाखाली जपानी लोक हेरगिरी तर करत नाही आहेत ना, असा संशय त्यावेळेला ब्रिटिशांना आला। कारण त्यावेळेचे इंग्लंड म्हणजे त्यावेळेचं ग्रेट ब्रिटन आणि जपानचे संबंध काही बरे नव्हते, त्यामुळे कदाचित ही जपानी लोकांची हेरगिरी आहे का, या विहार ताब्यात घेण्याच्या नावाखाली कुठेतरी राजकीय हेतू मांडला जातोय का, राजकीय हेतू आहे का, असा संशय इंग्रजांना आला। त्यामुळे इंग्रजांनी काय केलं तर ही वास्तू उभारणीचं कामच सगळं बंद केलं। आजूबाजूला ज्या मॉनेस्ट्री आपण आता बघतो त्यांचं काम त्यावेळेला बंद करण्यात आलं आणि हा मुद्दाच ब्रिटिशांनी थंड बस्त्यात टाकून दिला। म्हणजे यावर कोणताच निर्णय घेतला नाही। म्हणजे तोपर्यंत ज्या पद्धतीनं तिथे नियोजन सुरू होतं तशाच पद्धतीने ते पुढे सुरू राहिलं। पुढे 20व्या शतकाच्या सुरुवातीला पुन्हा या मागणीनं उचल खाल्ली। त्या मागणीची दखल घेत 1922 मध्ये काँग्रेसचे नेते राजेंद्र प्रसाद, जे पुढे राष्ट्रपती झाले, त्यांच्या अध्यक्षतेखाली विहार ताब्यात घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमली गेली। म्हणजे हा विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा का, यासाठी एक समिती नेमली गेली।
या समितीने हिंदू आणि बौद्ध अशा दोन्ही समाजातल्या समसमान सदस्य संख्या असलेल्या एखाद्या समितीनं या विहाराची देखभाल करावी किंवा व्यवस्थापन पाहावं अशी शिफारस केली। पुढे बौद्ध विद्वान राहुल सांकृत्यायन यांनी सुद्धा महाबोधी विहाराचा हा मुद्दा गांधीजींच्या कानावर टाकला। या विहाराचं नियंत्रण बौद्ध धर्मियांच्या हातात द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी गांधीजींकडे केली। अखेर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे जून 1949 मध्ये बिहार सरकारनं, त्यावेळच्या बिहार सरकारनं महाबोधी विहार नावाचा कायदा केला, जो बीटी ॲक्ट नावाने आता सुपरिचित आहे, तो कायदा केला। या कायद्यानुसार 9 जणांच्या समितीमार्फत या विहाराचं व्यवस्थापन करावं असं ठरवण्यात आलं। पण त्या समितीत सुद्धा एक गोम होती, म्हणजे कायदा झाला, समिती नेमायचा निर्णय झाला, कदाचित ती राजेंद्र प्रसाद यांच्या शिफारसीनुसारच नेमायची असं या कायद्यात नमूद केलं गेलं। पण या समितीची सदस्य संख्या 9 होती आणि त्यापैकी 4 हिंदू आणि 4 बौद्ध समाजाचे सदस्य असावेत असं या कायद्यात होतं। आणि मेख काय होती तर बौद्ध विहार ज्या गया जिल्ह्यात येतं, म्हणजे बिहारच्या ज्या गया जिल्ह्यात बौद्ध विहार येतं, या जिल्ह्याच्या कलेक्टरची म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करावी असं या कायद्यात म्हणण्यात आलं। तशी शिफारस केली गेली, तशी तरतूद केली गेली। आणि आणखीन एक त्याच्यात मुद्दा होता, तो म्हणजे हा कलेक्टर हिंदू नसेल, म्हणजे हिंदू कलेक्टरची तिथे नेमणूक करावी असं या कायद्यात म्हटलं गेलं। याचा अर्थ स्पष्ट आहे की 4 हिंदू 4 बौद्ध असे 8 सदस्य आणि हिंदू कलेक्टर असे टोटल 9, म्हणजे 5 हिंदू कलेक्टर धरून आणि 4 बौद्ध। जर हा कलेक्टर हिंदू नसेल तर मग काय, तर त्यासाठी सुद्धा त्यात एक प्रोव्हिजन केली गेली, ती म्हणजे एखाद्या प्रतिष्ठित हिंदू व्यक्तीची मग अध्यक्षपदी नेमणूक करायची। जर कलेक्टर हिंदू नसेल, तो इतर धर्मी असेल, तर एखाद्या हिंदू प्रतिष्ठित व्यक्तीची अध्यक्षपदी नेमणूक करायची असा सुद्धा नियम घालण्यात आला। त्यामुळे 5 हिंदू सदस्य आणि 4 बौद्ध सदस्य अशी या समितीची रचना झाली। म्हणजे बौद्ध विहाराचं नियंत्रण, या महाबोधी विहाराचं नियंत्रण पुन्हा एकदा हिंदू समाजाकडेच राहील अशी व्यवस्था करण्यात आली। आता तुम्ही म्हणाल की महाबोधी विहारावर हिंदूंचं नियंत्रण असावं, हा अट्टहास का होता, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल। तर त्याचं कारण असं आहे, तेही तुम्हाला सांगतो। बुद्धाला हिंदू लोक विष्णूचा 9वा अवतार मानतात, त्यामुळे महाबोधी विहार हे हिंदूंचं सुद्धा श्रद्धास्थान असल्याचा दावा केला जातो। विशेष म्हणजे महाबोधी विहारात सध्या नित्य नियमाने आरती केली जाते। तिथं जो स्तूप आहे तो स्तूप शिवलिंग असल्याचा समज आहे, त्यामुळे त्यावर दुधाचा अभिषेक घातला जातो। तसंच या विहारात बुद्धाच्या 5 शिष्यांच्या मूर्ती आहेत। या 5 मूर्ती म्हणजे 5 पांडव असल्याचं सुद्धा सांगितलं जातं, त्यांची पूजाही केली जाते। म्हणजे हिंदूंनी या बौद्ध विहारावर, महाबोधी विहारावर कब्जा केला असा आरोप बौद्धांचा आहे। हे एक प्रकारचं धर्मावरचं अतिक्रमण असल्याचा सुद्धा बौद्ध धर्मियांचा दावा आहे। खरं तर आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 26 नुसार, म्हणजे हा खूप टेक्निकल मुद्दा आहे। मुद्दा काय, अनुच्छेद 26 नुसार प्रत्येक धार्मिक गटाला आपल्या धर्माचं धार्मिक व्यवहार करण्याचा मूलभूत अधिकार बहाल करण्यात आला आहे। तसंच अनुच्छेद 13 मध्ये हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही लक्षात घ्या। अनुच्छेद 13 मध्ये संविधान निर्मितीच्या आधीचे मूलभूत अधिकारांचं हनन करणारे सगळे कायदे रद्द समजावेत असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं। म्हणजे 2 मुद्दे आहेत प्रमुख, एक म्हणजे संविधानानुसार अनुच्छेद 26 नुसार धार्मिक गटाला धार्मिक व्यवहार करण्याचा मूलभूत अधिकार बहाल करण्यात आला आहे। दुसरा मुद्दा काय, तर संविधानाच्या अनुच्छेद 13 मध्ये संविधान निर्मितीच्या आधीचे मूलभूत अधिकारांचं हनन करणारे सगळे कायदे रद्द समजण्यात यावेत असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे। म्हणजे मग हा कायदा कधी निर्माण झाला, जून 1949ला, म्हणजे त्यावेळेला संविधान अस्तित्वात आलं नव्हतं, ते 1950 साली 26 जानेवारी 1950ला अस्तित्वात आलं। त्यामुळे त्याच्या अगोदरचा हा जर कायदा असेल तर तो रद्द केला पाहिजे असं बौद्ध धर्मियांचं म्हणणं आहे। आता हा बौद्ध धर्मियांचा जो सवाल आहे तो रास्त आहे, कारण जर तुम्ही संविधानात तशी तरतूद केली तर हा कायदा रद्द का झाला नाही असं म्हणत अनेक आंदोलनं झाली। म्हणजे हे आत्ताचं जे आंदोलन आहे ते सुद्धा त्याच मुद्द्यावरून आहे। आत्ताच्या आंदोलनाचं नेतृत्व ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे। त्याचे नेते जंबू लामा त्याचे नेते आहेत। त्यांनी माध्यमांशी बोलताना जी भावना व्यक्त केली ती सुद्धा पुरेशी बोलकी आहे। त्यांचा सुद्धा मुद्दा तोच होता जो मी या व्हिडिओच्या सुरुवातीला मांडला। त्यांचं म्हणणं काय तर अयोध्येचं राम मंदिर आहे, तिथं ट्रस्ट आहे,
त्या ट्रस्टवर हिंदू व्यतिरिक्त कोणत्या धर्माची व्यक्ती आहे का? त्यांचा मुद्दा असाही आहे की मक्केमध्ये संचालन करणाऱ्या तिथली जी बॉडी आहे त्यावर मुस्लिम नसलेली कुठली व्यक्ती आहे का? तर नाही आहे. व्हॅटिकन सिटी म्हणजे ख्रिस्ती धर्मियांचं जे श्रद्धास्थान आहे तिथं ख्रिस्ती धर्मियां व्यतिरिक्त कुणाकडून धर्मसंचलन केलं जातं का? तर नाही. मग जर जगभरात हीच पद्धत असेल तर मग बौद्धांनाच त्यांच्या हक्कापासून का डावललं जात आहे असा त्यांचा सवाल आहे. आता सवाल बिनतोड आहे, पण अजून बिहार सरकार किंवा केंद्र सरकार त्यावर कोणतीही अधिकृत भूमिका घेत नाही आहे. आता या महाबोधी विहाराला बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावं यासाठी अनेक आंदोलनं झाली. म्हणजे 1992 साली धम्ममुक्ती यात्रा काढण्यात आली. ही यात्रा मुंबई ते बौद्ध गया म्हणजे या विहारापर्यंत ही यात्रा काढण्यात आली. रथयात्रा स्वरूपाची ही यात्रा होती. म्हणजे याच सुमारास आपल्याला एक हिंदूंची रथयात्रा अयोध्या मंदिरासाठीची आठवते, ज्याचं नेतृत्व लालकृष्ण अडवाणींनी केलं होतं. तशाच स्वरूपाची ही यात्रा होती, धम्ममुक्ती यात्रा. त्यानंतर 1995 साली बौद्ध गयामध्ये एक आंदोलन झालं. जवळपास 86 ते 87 दिवस ते आंदोलन चाललं. त्यावेळी लालू प्रसाद यादव हे मुख्यमंत्री होते. आता लालू प्रसादांनी काय केलं, त्यांच्या अंगभूत गुणांच्या कौशल्यावर हे आंदोलन करणारे जे भंते होते, ते जे नेते होते बौद्ध समाजाचे, याच लोकांना महाबोधी विहाराच्या बॉडीवर घेण्याचं आमंत्रण दिलं. आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही सिस्टीममध्येच या आणि तुम्हाला ज्या गोष्टी योग्य वाटतात त्या याच्यात करा, अशा स्वरूपाचं त्यांनी त्या आंदोलकांना सांगितलं. आणि मग ते आंदोलन संपलं. आता ही दोन्ही आंदोलनं मोठी होती, पण त्यातून प्रश्न काही सुटला नाही. पुढे 2012 साली दार्जिलिंगच्या एका माजी सनदी अधिकाऱ्यानं सुद्धा एक याचिका केली. बौद्ध गया इथलं हे महाबोधी विहार आहे तो हिंदूंच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली. या याचिकेवर 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं की या श्रद्धास्थळावर कुणाचं नियंत्रण असावं याचा निर्णय बिहार सरकारनं घ्यायचा आहे किंवा बिहारच्या विधिमंडळानं घ्यायचा आहे. आता चेंडू आला बिहार सरकारच्या कोर्टात, बिहार विधिमंडळाच्या कोर्टात. पण त्यांनी 2018 पासून आत्तापर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. का? तर वोट बँकेचं राजकारण. हिंदूंचा रोष नको म्हणून बिहार सरकारनं यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि तो प्रश्न तसाच रखडला आहे. आता पुन्हा एकदा हे आंदोलन जोर धरतंय. 12 फेब्रुवारीपासून आंदोलक महाबोधी विहाराच्या बाहेर बसलेत. जगभरातून मागणी होते. अमेरिकेत सुद्धा या संदर्भात काही निदर्शनं झाली, त्याचेही व्हिडिओ आपण पाहिले असतील. आता पाहायचं इतकं की यावेळी तरी बौद्ध समाजाला महाबोधी विहाराचं संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश येतंय का, की हिंदू प्रतिनिधींचा त्या समितीवरचा पगडा तसाच कायम राहणार? या व्हिडिओमध्ये इतकंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या संदर्भात काही सूचना तुमच्या असतील तर खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.